सरकार बहुमतामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने निवडून दिलं, याच्यासारखा आनंद कोणताही नाही। आपण पाहतोय की पुणे शहरामध्ये सुद्धा पुण्याच्या विधानसभेतल्या 8ही जागा महायुतीच्या पारड्यात जमा होताना दिसतायत। मला विशेष आनंद आहे की ज्या कसबा मतदारसंघामध्ये मी 1 वर्षापासून सांगत होतो की इथले आमदार हे टेम्पररी आमदार आहेत आणि कसब्यात पुन्हा महायुतीचे उमेदवार हेमंत रासने हे महायुतीचे उमेदवार म्हणून बहुमताने निवडून आलेत। आम्ही ज्या वेळेस मोदीजींचा सत्कार केला त्यावेळेस भारतीय जनता पार्टी पुणे शहराने असं म्हणलं होतं की मोदीजींना सत्कारामध्ये आम्ही पुण्याची लोकसभा देणार, पुण्यातल्या 8ही विधानसभा देणार आणि येणारी महानगरपालिका सुद्धा देणार। पुण्यातल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांची ताकद, हिंदुत्वाची ताकद, सगळ्यांनी एकत्र येऊन जी लढाई लढली, मला असं वाटतं की सामान्य जनतेने पुण्यातल्या महायुतीला भरभरून दिले, हे आज आपल्याला पाहायला मिळतंय। भारतीय जनता पार्टीचा वडगाव शेरीचा विचार केला तर वडगाव शेरीच्या आमदाराची बरीच टीका झाली, त्यामुळे ती जागा धोक्यात आहे, महायुती म्हणून जागा मिळणार नाही अशी चर्चा होती। एकूणात मी महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेचा आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो। प्रचंड अशा फरकानं महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि आमच्या सगळ्या महायुतीला महाराष्ट्राच्या जनतेनं विजयी केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार 125 पेक्षा जास्त येण्याची शक्यता आज आहे। आता आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची हीच इच्छा आहे की माननीय आमचे नेते राज्याचे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी राज्याचं मुख्यमंत्री झालं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो। महाराष्ट्राच्या जनतेनं भारतीय जनता पार्टी, मोदीजींचं नेतृत्व, अमितजींचं, JP नड्डाजींचं, देवेंद्र फडणवीसजींचं नेतृत्व, चंद्रशेखर बावनकुळेजींचं नेतृत्व यांच्यावरती विश्वास ठेवलाय, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादांवरती विश्वास ठेवलाय। त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेचा आभार मानावं तेवढं कमी आहे। पुण्यातही अशीच परिस्थिती आहे। पुणे ग्रामीण मध्ये, पिंपरी चिंचवड मध्ये पण एकतर्फी सगळी इलेक्शन झालेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा मी सगळ्या जनतेचा आभार व्यक्त करतो, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो। सगळ्या कार्यकर्त्यांनी एक दिलानं काम केलं आणि त्यातून हा विजय आज आपल्याला सगळ्यांना पाहायला भेटतोय। इथनं पुढचा काळ सगळा भारतीय जनता पार्टीचा असणार आहे, हे मी आपल्याद्वारे सगळ्यांना सांगतो। बंपर जीत राज्यात आणि शहरात दिसते, तुम्हाला आमदार झाल्यासारखं दोघांना वाटतं का? आम्हाला आमदार होणं, खासदार होणं यापेक्षा महायुतीची सत्ता येणं हे गरजेचं होतं आणि आमदार नाही तर मुख्यमंत्री झाल्यासारखं आम्हाला वाटतंय आता। देवेंद्र जी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। देवेंद्र जी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक मिनट। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।